नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. स्पर्धा परीक्षेमध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एमपीएससीला आणखी बळकट करण्यासाठी कुठल्या कुठल्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत यामध्ये आणण्यात आलेल्या आहे किंवा टप्प्याटप्प्यानं कुठल्या आलेल्या आहेत हे देखील सांगतो. यूट्यूबवरती सगळ्यात महत्त्वाचं असतं बारीक गोष्टी पाहणं आणि विद्यार्थ्याला समजेल असं सांगणं. आणि मला असं वाटतं की मी यामध्ये थोडंफार का होईना पण विद्यार्थ्यांना समजेल अशी माहिती सांगतो ना. आता यामध्ये बरीचशी जी माहिती आहे ना तर ती विस्कळीत करून सांगितली ना तर अर्थाचा अनर्थ होणं साहजिक गोष्ट आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला राज्यसेवा, एमपीएससी, कंबाईन आणि सरळ सेवा अशा तिन्हींची खिचडी होऊ नये म्हणून तुम्हाला आजचा व्हिडिओ जो येतो तो कंप्लीट पाहायचा आहे ना. तत्पूर्वी आपली ही जी तलाठी भरतीची जी बॅच आहे तर ती आपण लॉन्च केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला स्पेशल मेंटॉरशिप बॅच आहे. यामध्ये मी तुम्हाला स्पेशल मेंटॉर करणार आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर अभ्यास कुठून सुरुवात करायचा, कसा करायचा, अभ्यासासाठी वेळ किती द्यायचा, नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इथं कव्हर होणार आहे. मी स्वतः तुमचा इंग्रजी विषय घेणार आहे. तसेच नॉर्मल बॅच देखील आहे. याची ही फीस आहे, मेंटरशिप बॅचची ही फीस आहे 15 तारखेपर्यंत. सध्या यावरती अमोल केअर्स हा जर तुम्ही कुपन कोड टाकला तर तुम्हाला 25% ऑफ मिळू शकते. ॲप्लिकेशन आहे आपलं, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ई स्वयं. जर काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली 7066 155 355 वर तुम्ही रीच आउट करू शकता. नाव आता हे आहे सगळ्यात मोठा अपडेट. नाव तुमच्यापैकी जे जुने व्ह्यूअर्स असतील त्यांना एक गोष्ट आता लक्षात आली असेल की मी अगोदरपासून सांगायचं की तुमच्या समोर एमपीएससीचं कोणतंही कागदपत्र आलं ना तर ते असं नाचत नाचत गाजा वाजा करत करत तुमच्या समोर येणार आहे. हेच ते पत्रक किंवा अशाच पद्धतीचे अपडेट जे आहेत तर ते तुमच्या समोर येतील. आकृतीबंध काय आहे ते समजायला लागलेला आहे. बिंदू नामावली काय आहे, वित्त विभागाची मान्यता, या सगळ्या ज्या आहेत ना तर त्या प्रत्यक्ष तो एकटा विभाग किंवा त्या विभागाचे मंत्री घेत नसतात. मुख्यमंत्री ज्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अध्यक्ष असतात त्या बैठकीतच हे सगळं होतं. कारण की जो काही खर्च आहे तो शासनाच्या तिजोरीतून जाणार असतो. म्हणून मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली अशा मीटिंग ज्या आहेत तर त्या होत असतात. वर्षाला मला असं वाटतं की 30 ते 35 मीटिंग ज्या आहेत तर त्या होत असतात. त्यातून आता या मीटिंगमध्ये, आजच्या या मीटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती ही आहे. नाव आता लिसन मी व्हेरी केअरफुली. इथं तुमचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. ठीक आहे, बाकीचे शिक्षक लोक काय सांगतील ते मला सांगता येणार नाही पण मी स्पेसिफिकली सांगण्याचा प्रयत्न करतो. एमपीएससीच्या माध्यमातून, ठीक आहे, इथं काय दिलेलं आहे, एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवा अंतर्गत संवर्गाची संख्या 53 वरून 153 केलेली आहे. ठीक आहे, ओळ वाचली, सगळ्याला समजली म्हणण्यापेक्षा ओळ काय आहे तेवढं समजलं पण याचा अर्थ काय आहे तो समजणं अवघड आहे. बघा आता एमपीएससी म्हणजे काय की बाबा आपली इथं राज्यसेवा इथं ग्रुप बी आणि ग्रुप सीचा संदर्भ आहे का? नाही. ग्रुप बी आणि ग्रुप सीचा संबंध कुठं आहे? खाली आहे. म्हणजे राज्यसेवेमार्फत जी भरल्या जाणारी पदं आहे, ठीक आहे, ग्रुप ए ची पदं जी TCS मार्फत आतापर्यंत भरली जायची सगळीच्या सगळी टप्प्याटप्प्यानं जड बुद्धीचे जे शिक्षक आहेत ना तर ते आणखी सांगतील काही की बाबा यार TCSने घेतलं नाही. हा टप्पा आहे, पहिला टप्पा. मी जे सांगायचो ना की ग्रुप ए आणि ग्रुप बी ची पदं अगोदर एमपीएससीच्या कार्यकक्षेत येईल. ही 53 वरून 153 वरती आलेली आहे. म्हणजे 100 पदं याच्या अगोदर जी दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेत होती, सरळ सेवेनं भरल्या जायची ती पदं आता राज्यसेवेनं एमपीएससीच्या माध्यमातून भरले जाणार आहे. पहिली गोष्ट कळाली. ठीक आहे, चला दुसरी गोष्ट. आता संयुक्त परीक्षा योजनामध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार आहे. ठीक आहे, संयुक्त परीक्षा म्हणजे कोणती? कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यामध्ये काही नवीन पदांचा जो आहे तर तो समावेश होणार आहे. भरती प्रक्रिया सुलभ होणार ना. आता कंबाईन बी ची ऍड आलेली आहे, ग्रुप सी ची ऍड जी आहे ना तर ते काही दिवसात येणार आहे. एमपीएससी असं एकदम धप्पा कधी देत नाही की बाबा आता एमपीएससीनं सप्टेंबरमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीचं कॅलेंडर जाहीर केलेलं आहे. जे कॅलेंडर जाहीर केलं होतं त्याच पदाची जाहिरात तुम्हाला दिसलेली आहे आणि जे कॅलेंडरमध्ये सांगितलेलं आहे ग्रुप सी ची जी पदं दिलेली आहे त्यांचीच जाहिरात तुम्हाला यावर्षी दिसणार आहे. एक्स्ट्रा ॲडिशनल ग्रुप सी ची जसं की तलाठी, नगर परिषदचं कर निर्धारण अधिकारी किंवा इतर पदं डायरेक्टली एमपीएससी ग्रुप सी मध्ये सध्या तरी जाणार नाही. म्हणजे तलाठी भरतीच्या विषयी मी स्पेसिफिकली थोडंसं बारीक करून सांगतो. तलाठी भरती जर समजा यावर्षी जर झाली, ठीक आहे, तलाठी भरती यावर्षी झाली तर ती 100% TCSनेच होऊ शकते. ग्रुप सी मध्ये तिचा यावर्षी तरी कुठल्याही पद्धतीने काही अंतर्भाव असणार नाही, मी गॅरंटीने सांगतो. ठीक आहे. देन तिसरी गोष्ट आहे UPSCच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवणार आहे. या अगोदर ज्या वेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस त्यांनी
याची घोषणा केली होती की महाआस्था डिपार्टमेंट जे आहे ना तर ते एक साधं म्हणजे नवीन डिपार्टमेंट येणार आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये किती प्रशासकीय सरकारी कर्मचारी अधिकारी काम करत आहेत, एका क्लिकवर त्यांची कास्ट कुठली आहे, त्यांचं प्रमोशन कुठलं झालेलं आहे, कोणत्या तारखेला ते लागलेलं आहे, त्यांचे कागदपत्र पॅन कार्ड आधार कार्ड त्यांच्यावरती म्हणजे जर त्यांनी काही लोन घेतलं असेल काय कसं नाही ते सगळं, त्यांचे प्रमोशन कुठलं झालेलं काय, सगळी डिटेल माहिती एका क्लिकवरती असायला पाहिजे. यासाठी महाआस्था डिपार्टमेंट त्यांनी काय केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. त्याच महाआस्था डिपार्टमेंटला मजबूती येण्यासाठी UPSCच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे म्हणजे आता हे महाआयटी जे आहे ना तर याच पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवण्यात येणार आहे. म्हणजे UPSCचं कसं एक तुम्ही एक परीक्षा दिली, जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला रँक चांगली मिळते, ठीक आहे. आणि जसे जसे तुमचे मार्क्स कमी असतील तर तुम्हाला काय मिळतात की चांगले क्रीमचे पद जे आहेत ना तर ती कमी कमी मिळतात. आपलं नीट JEEचं पहा, ठीक आहे, किंवा इंजिनिअरिंगचं पहा. तुम्हाला जर चांगले मार्क्स पडले तर तुम्हाला गव्हर्नमेंटचे कॉलेज मिळतात. म्हणजे तुम्हाला एका परीक्षेतून म्हणजे जसं केरळला होतं एक परीक्षा किंवा UPSCला होतं एकच परीक्षा आणि नंतर मग ठरतं की विद्यार्थ्यांना कुठल्या पदासाठी कोणत्या याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, ठीक आहे. म्हणजे वरची पदं जर भरल्या गेली, मला जर कमी मार्क्स असतील तर मला वरची पदं कदाचित मिळणार नाही, मला खालची पदं मिळतील. आणि प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळ्या एक्झाम जे आहेत तर ते घेणार नाही. जे मागं जे सांगितलं होतं रॅशनलायझेशन आणि कॅडर बकेटिंगच्या हिशोबाने देखील जे आहे ना तर ती याची आता प्रस्तावना जी आहे तर ती सुरू झालेली आहे. राहिला प्रश्न की आता सर ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या जाहिरातीमध्ये इतर संवर्गाचा हे येऊ शकतो का, तर नाही. टप्प्याटप्प्यानं इथं काय दिलेलं आहे की ग्रुप ए ची जी पदं आहे तर ती अगोदर काय होणार आहे की याच्यात गेलेली आहे. म्हणजे आता ती 153 झालेली आहे आणि संयुक्तमध्ये म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये हळूहळू होणार आहे. यावर्षी ग्रुप बी आणि ग्रुप सी मधून कुठलेही सरळ सेवेची पदं मला नाही वाटत की गेलेली असणार आहे. आणि ज्या वेळेस असे काही MPSCचे अपडेट येतील ना तर एक एक टप्पा त्या भरती प्रक्रियेचा किंवा त्या पदाचा समावेश अंतर्भाव MPSCच्या अंतर्गत कार्यकक्षेत करणं जे आहे तर ते साहजिक असणार आहे. आशा करतो तुम्हाला या अपडेटवरती हे सखोल मार्गदर्शन आवडलं असणार आहे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.